Okay, so I will again share the screen. Okay. So what I told you just now, if you plot the graph of resistance versus temperature or VT versus temperature, RT और VT दोन्हीपैकी काही निवडू शकता, कारण VT RT वर डिपेंडेंट आहे. RT बदलला की VT चेंज होणार. तर आपल्याला अशा प्रकारचा ग्राफ मिळतो. याला नॉन लिनियर करू म्हणतो. नॉन लिनियर. ओके. तर त्या नॉन लिनियर असल्यामुळे काय होतं, प्रोपोर्शनॅलिटी नाहीये त्यांच्यामध्ये, व्हीटी आणि टेम्परेचर मध्ये. ऑफकोर्स व्हीटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, हे एवढं सांगू शकतो आपण की व्हीटी हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. परंतु प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो आहे के, तो कॉन्स्टंट नाही राहत. तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज नॉट कॉन्स्टंट. कारण इथं दिसतंय आपल्याला की स्लोप चेंज होते सारखा, प्रत्येक ठिकाणी स्लोप बदलतो. ठीक आहे. तर तुम्हाला व्हीटी हे स्क्वेअर लॉ इक्वेशन वापरावं लागेल. कुठलं? स्क्वेअर लॉ इक्वेशन. ओके. Just like V upon Vt 1 minus V upon Vt square. This type of equation you will have to use. Sorry, T upon, not V upon. Because Vt is dependent upon temperature. TC. Correct? This is room temperature and this is the actual temperature which you are measuring. So this Vt governs the square law equation. This is called as a square law equation. So many times for non-linear quantities, we are using the mathematical square law equation or any non-linear equation. Okay. Non-linear equation you will have to use. Then only you will get the correct results. Okay. You cannot use linear equation laws for non-linear equation, non-linear curves. नाहीतर मग तुम्हाला दुसरी एक मेथड आहे, त्याला म्हणतात लिनियरायझिंग. या नॉन लिनियरला लिनियर करायचं. म्हणजे काय, हा जो कर्व आहे हा कर्व काढायचा, त्याच्याऐवजी इथं या दोघांमध्ये स्ट्रेट लाईन आणून टाकायची. त्याला म्हणतात लिनियर फिटिंग. हे मेथड्स आहेत सगळ्या, मॅथमॅटिकल मेथड्स आहेत. ठीक आहे. म्हणजे समजा लिनियर असता हा कर्व तर किती असती व्हॅल्यू, नॉन लिनियर आहे म्हणून एवढी. आता हे टेम्परेचर आपण घेतलं समजा T1, तर या टेम्परेचरला नॉन लिनियर व्हॅल्यू एवढी, पण लिनियर जर असता हा तर किती आली असती व्हॅल्यू, तर एवढी आली असती. ठीक आहे.
हे T2 ला नॉन लिनियर म्हणून एवढी व्हॅल्यू, पण लिनियर जर असता हा तर किती व्हॅल्यू आली असती, तर एवढी आली असती. अशा ह्याला म्हणायचं नॉन लिनियर फिटिंग. ह्या नॉन लिनियर कर्वचं लिनियर मध्ये रूपांतर करायचं आणि मग ते हा कर्व वापरायचा किंवा ही स्ट्रेट लाईन वापरायची, म्हणजे तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मिळते. येतं लक्षात? परंतु हे मॅथमॅटिकली करावं लागतं. आपल्याला ट्रान्सड्युसर तर देताना नॉन लिनियरच कर्व देणार आहे, परंतु आपल्याला जर लिनियर करायचं असेल, त्याला लिनियरायझेशन म्हणायचं, त्याला लिनियरायझेशन करायचं असेल तर तुम्हाला त्याला मॅथमॅटिकल लिनियर फिटिंग कर्व्स, लिनियर फिटिंग इक्वेशन्स आहेत ते मिळतात. टूल्स अवेलेबल आहेत and you can convert the non-linear into linear quantities and you can use them. Correct? So this type of facility is available. Okay. एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला फक्त मी. आपला जो टॉपिक आहे तो आता आपण जे डिस्कस करतो दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ द ट्रान्सड्युसर. So one most important method is on the basis of how to classify, on the basis of electrical principle. On the basis of electrical principle. याचा अर्थ जे काही ट्रान्सड्युसर आहेत ज्यांचा रेजिस्टन्स बदलतो, कशामुळे पण, प्रेशरमुळे रेजिस्टन्स बदलला, टेम्परेचरमुळे रेजिस्टन्स बदलला, किंवा रेडिएशन्समुळे, लाईट रेडिएशन्समुळे किंवा लाईट इंटेन्सिटीमुळे त्याचा रेजिस्टन्स बदलला, किंवा पीएच मुळे त्याचा रेजिस्टन्स बदलला, का कुठल्याही फिजिकल क्वांटिटीमुळे त्याचा जर रेजिस्टन्स चेंज होत असेल तर ते सगळे ट्रान्सड्युसर्स रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसर्स मध्ये येतात. सगळे ट्रान्सड्युसर्स हे रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसर्स मध्ये येतात. तसंच दुसरं, जे कुठले ट्रान्सड्युसर ज्यांच्या फिजिकल क्वांटिटीमुळे त्यांच्या कॅपॅसिटन्स मध्ये चेंज होतो, कॅपॅसिटन्स व्हॅल्यू मध्ये चेंज होतो, पीएच बदलला म्हणून कॅपॅसिटन्स बदलला, टेम्परेचर बदलला म्हणून कॅपॅसिटन्स बदलला, ऍक्सेलरेशन बदलल्यामुळे कॅपॅसिटन्स बदलला, प्रेशर बदलल्यामुळे कॅपॅसिटन्स बदलला. कुठलीही फिजिकल क्वांटिटी ही कॅपॅसिटन्स चेंज करते. असे सगळे ट्रान्सड्युसर कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर्स या कॅटेगरी खाली येतात. आणि सिमिलरली फॉर इंडक्टिव्ह, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीमुळे जर त्यांच्या इंडक्टन्स मध्ये फरक चेंज होत असेल, ऑल दोज ट्रान्सड्युसर्स दे विल कम अंडर कॅटेगरी ऑफ इंडक्टिव्ह ट्रान्स. अँड ऑल दीज आर पॅसिव्ह ट्रान्सड्युसर्स. हे सगळे पॅसिव्ह झाले, because these terms are passive. So all these transducers are passive. And then next category is active transducers. So in the active transducers, we have different types. That is voltage generating, current generating, power generating. Actually, power means V into I, करंट आणि व्होल्टेजचा गुणाकारच आहे. त्याच्यामुळे आपण ह्याला काही वेगळं समजत नाही, व्होल्टेज आणि करंटचाच भाग आहे. त्याच्यामुळे मेनली ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर्स हे दोन प्रकारात मोडतात, व्होल्टेज जनरेटिंग ट्रान्सड्युसर्स अँड करंट जनरेटिंग. ठीक आहे. जे ट्रान्सड्युसर because of the change in the physical quantity they change their current. Okay, they change current value, they are called as the current generating transducers. And all those transducers, because of the change in the physical quantity, there is a change in the voltage generated. ते स्वतः जनरेट करतात बरं का, हे महत्वाचं आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर कसे ते स्वतः व्होल्टेज तयार करतात. फिजिकल क्वांटिटी चेंज झाली की त्यांच्या व्होल्टेज मध्ये चेंज होतो, पण ते व्होल्टेज आपण बाहेरनं नाही दिलेलं,
त्यांनी स्वतः तयार केलेलं व्होल्टेज आहे, सेल्फ जनरेटिंग आहे. करेक्ट. तसंच सेल्फ करंट जनरेटिंग, व्होल्टेज जनरेटिंग किंवा करंट जनरेटिंग, असे दोन प्रकार त्यामध्ये येतात. ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर मध्ये हे दोन प्रकार आहेत. So this is one of the important methods of classification of the transducer, that is on the basis of the electrical principle. What are the electrical principles? Resistance change, capacitance change, inductance change, voltage change, and current change. These are the electrical principles. आणि अजून एक क्लासिफिकेशन मेथड आहे जी वाइडली यूज्ड आहे, that is on the basis of application. On the basis of application. तुम्ही कुठल्या ऍप्लिकेशनसाठी ते वापरताय त्यानुसार मग ते कुठला का असं ना, ऍक्टिव्ह असू द्या, पॅसिव्ह असू द्या, इलेक्ट्रिकल असू द्या, नॉन इलेक्ट्रिकल असू द्या, प्रायमरी असू द्या, सेकंडरी असू द्या, ठीक आहे, कुठल्याही प्रकारचा ट्रान्सड्युसर, जे ट्रान्सड्युसर प्रेशर मोजतात, फॉर एक्झाम्पल जे कुठले ट्रान्सड्युसर प्रेशर मोजतात, दे विल बी क्लासिफाईड अंडर प्रेशर मेजरिंग ट्रान्सड्युसर्स. मग त्यामध्ये आपण बघायचं नाही की ते ऍक्टिव्ह आहेत का पॅसिव्ह आहेत, प्रायमरी आहेत का सेकंडरी, इलेक्ट्रिकल आहेत का नॉन इलेक्ट्रिकल आहेत, ठीक आहे, कुठल्या इलेक्ट्रिकल प्रिन्सिपल वरती चालतात, काहीच बघायचं नाही. ते प्रेशर मोजतात ना, मग कॅपॅसिटर चेंज होऊ, नाहीतर त्यांचा रेजिस्टन्स चेंज होऊ, नाहीतर व्होल्टेज चेंज होऊ, नाहीतर करंट चेंज होऊ, ते सगळे प्रेशर मोजणारे आहेत ना, दे आर ऑल categorized into one category, that is pressure measuring transducers. Okay. Pressure measuring transducers. ह्याला ऍप्लिकेशन क्लासिफिकेशन. जे कुठले ट्रान्सड्युसर डिस्प्लेसमेंट मेजरमेंट साठी वापरतात, कुठला असू द्या मग, दे आर डिस्प्लेसमेंट मेजरिंग ट्रान्सड्युसर. जे कुठले ट्रान्सड्युसर्स लाईट इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी वापरतात, ते सगळे लाईट इंटेन्सिटी मेजरिंग ट्रान्सड्युसर्स या कॅटेगरी खाली. जे कुठले ट्रान्सड्युसर्स पीएच व्हॅल्यू किंवा पीएच मेजर करण्यासाठी वापरतात, ठीक आहे, दे ऑल विल कम अंडर द कॅटेगरी ऑफ पीएच मेजरिंग ट्रान्सड्युसर्स. मग त्यामध्ये तो कॅपॅसिटिव्ह आहे का इंडक्टिव्ह आहे का काही बघायचं नाही आपण, तो पीएच मोजतोय ना, संपलं. पीएच मोजणारा आहे तो पीएच मेजरिंग ट्रान्सड्युसरच्या कॅटेगरीमध्ये तो येऊन पडणार. So this is most important. Normally this method is used for classification of the transducers, that is on the basis of the application. ठीक आहे. मग त्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल आहे का नॉन इलेक्ट्रिकल आहे, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह, असलं काही बघणार नाही. तो प्रेशर मोजतोय ना, मग तो प्रेशर ट्रान्सड्युसर झाला. तो डिस्प्लेसमेंट मोजतोय ना, तो डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्युसर झाला. तो लाईट इंटेन्सिटी मोजतोय ना, तो लाईट इंटेन्सिटी मेजरिंग ट्रान्सड्युसर मधल्या कॅटेगरीमध्ये तो गेला. Correct. So on the basis of which physical quantities they are measuring or they are sensing, accordingly we categorize them on the basis of their application. So I think I will stop here. थांबतो मी इथं. You may go for the next period. तुम्ही पुढच्या पिरियड साठी जाऊ शकता. काही प्रश्न असले तर सांगा. प्रश्न आहेत का काही? जालटे समजतंय का? गोटकिंडी, गवळी, माळी, कुलकर्णी, जे शिकवलं ते कळालं का?